शरीर आयास जनितम कर्मम व्यायाम संज्ञितम अशी संस्कृत साहित्यामध्ये व्यायामाची व्याख्या आलेली आहे. म्हणजे जे आपल्या शरीराला सहन होणारं जे कर्म आहे त्याला व्यायाम असं म्हटलेलं आहे. आयुर्वेदाच्या अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये व्यायामाचे फायदेसुद्धा सांगितलेले आहेत. त्यामध्ये लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तोर अग्नी मेधसक्षय विभक्त घनगात्रत्वम व्यायामाद उपजायते. म्हणजे व्यायाम केल्यानं किंवा चालणे, पळणे, धावणे किंवा योगासनं केल्यानं शरीराला हलकेपणा प्राप्त होतो. काम करण्याची शक्ती प्राप्त होते. अग्नी प्रदीप्त होतो आणि जो मेद आहे, जे स्थौल्य आहे, ते स्थौल्य कमी होतं आणि एक शरीराला एक हलकेपणा येऊन तुमचं मन प्रसन्न राहण्यास मदत होते. म्हणून हा व्यायाम जो आहे, हा व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. तो धावण्याचा असेल, चालण्याचा असेल